नमस्कार मंडळी मंडळी गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंड केले आणि ते सत्ता पक्षात जाऊन स्थापन झाले, त्यांनी प्रवेश केला. आणि त्यानंतर आपण बघत आहोत की उद्धव ठाकरे हे चांगलेच आता ऍक्शन मोड मध्ये आता दिसत आहेत. म्हणजे सर्वात प्रथम त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. त्यानंतर त्यांची दुसरी सभा जी झाली ती यवतमाळ मध्ये झाली, संजय देशमुख यांच्या मतदारसंघात झाली. आणि त्यांची तिसरी सभा जी झाली ती काल हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात झाली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरती चांगलाच हल्लाबोल केला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मोठा दावा केला. यावेळी उद्धव ठाकरे असं म्हणले की 4-5 खासदार फोडले, 4-5 आमदार फोडले म्हणजे शिवसेना संपली असं विरोधकांना वाटतं. मात्र त्यांना कळत नाहीत की असं अजिबात नाहीये. आमदार खासदार हा वेगळा भाग आहे, मात्र कट्टर शिवसैनिक हा एक वेगळा भाग आहे. हिंगोली मतदारसंघात 2दा गद्दारी झाली. सर्वात पहिले खासदार फुटला, मात्र त्याला पुन्हा निवडून येण्यासाठी चोर पावलानं यावं लागलं. मात्र लोकांसमोर जाणार कसं, तोंडाला काळं फासलेलं असं देखील ते म्हणाले. असा त्यांनी हल्लाबोल देखील केला. मात्र हिंगोली जिल्ह्याची एक परंपरा आहे, इकडचा तिकडे जरी गेला तरी शिवसेनेसोबत त्यांचा शिवसैनिक हा कायम एकनिष्ठ राहिलेला आहे, असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे उद्धव ठाकरे असं म्हणाले की काल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही एकत्र प्रवास केला. मात्र यावेळेस आम्हाला प्रश्न विचारण्यात आला की ऑपरेशन टायगर सक्सेस झालं वाटतं. तर ते असे म्हणाले की ऑपरेशन टायगर कसलं, तुम्हाला एक जर पंजा मारला ना तर तुमची सगळे आतडे बाहेर येतील, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढे ते असे पण म्हणाले की अमित शहानी खासदार फोडले व ते त्यांच्याकडे न ठेवता दुसरीकडे पाठवले. हा माझा समज नाही, तर मला ही गोष्ट लक्षात आलेली आहे असं ते म्हणाले. मात्र आता सध्या निवडणुका नाहीत, काही नाही, तरी खासदार फोडायचे काम काय. मात्र आता विरोधकांमधला एकही माणूस दिल्लीला जाता कामा नाही, त्यांचे पंख तिथल्या तिथे छाटा, असा देखील आरोप किंवा असा देखील त्यांनी एक प्रकारे प्रहार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यावरती केला. तर या सर्व गोष्टींबद्दल आपलं देखील मत काय मत आहेत नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.